वाचाळवीर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्याच सगळ्या वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात पसरताना पाहायला मिळतात। सगळीकडेच निदर्शनं आणि आंदोलनं चालू आहेत। अशाच पद्धतीचं एक मोठं आंदोलन आज खरं तर पुण्यामध्ये सगळ्याच आंबेडकरी समाजाने केलेलं पाहायला मिळालं। राहुल सोलापूरकरांचं घर माझ्या मागेच आहे आणि याच घराच्या बाहेर आज मोठ्या संख्येने संपूर्ण आंबेडकरी समाज जो आहे तो जमलेला होता। हे सगळेच आंदोलक जे आहेत त्यांची नेमकी आता या सगळ्यावरती भूमिका काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर आपण बघतोय की 2-3 वेळा अशा पद्धतीची विधानं एकाच व्यक्तीकडून होतात। काय वाटतंय, ठरवून केलं जातंय की नेमकं काय? पूर्णपणे ही सगळी बाब ठरवून केली जाते। जरी राहुल सोलापूर हे बोलत असतील तर त्याच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। याच्या पाठीमागचा बोलवता धनी जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, RSS आणि भाजप आहे। काय वाटतंय त्या इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण आज इथे उपस्थित होतात, पक्ष पाहिलेले नाहीयेत, सगळे पक्ष संपूर्ण आंबेडकरी समाज आज एकत्र झालेला होता, तरी सुद्धा फक्त दिलगिरी मागून हे सगळं प्रकरण संपेल असं वाटतंय? नाही, दिलगिरी मागून कसं काय हे प्रकरण संपू शकतं? आता जे हे राहुल सोलापूरकरांनी सिनेमासृष्टीचे ते हे कलाकार आहेत, अभिनेते आहात, त्यांनी जे हे वक्तव्य केलं हे कोणाबद्दल करतो याची त्यांना थोडीशी तरी जाण असली पाहिजे की त्यांना प्रत्येक गोष्ट म्हणजे अभिनेत्यांचं म्हणजे हे वाटतं का कलाकार म्हणून काही बोललं तरी चालवून घेतं असं वाटतं का? आणि माझ्या कलाकारीला लोक दाद देतील म्हणून मी महापुरुषांबद्दल असं वक्तव्य केलं म्हणजे लोक मला चांगलं म्हणतील, हा जर त्यांचा गोड गैरसमज असेल ना तर त्यांनी दूर करावा। आणि हे असं महापुरुषांबद्दलचं जे काही बेताल वक्तव्य करतायत ना ते त्यांनी आता थांबवावं। त्यांच्या मागचा बोलता धनी कोण आहे हे सगळं आम्हाला कळतंय, परंतु प्रत्येक वेळेला जे जे सत्ताधारी आहेत, जे सत्तेवर बसलेले आहेत, यांची ही थेअरी झालेली आहे की काहीतरी पिल्लू सोडायचं समाजामध्ये, समाजाला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवायचं आणि जे काही मोठमोठे निर्णय आहे ना ते पूर्ण करायचे, मनसुबे पूर्ण करायचे। महानगरपालिकेच्या निवडणुका आता लागण्याची वेळ आली आणि या निवडणुकीच्या काळात त्या लांबवलेल्या आहेत आणि तिथं कोणी समाजाने विचारू नये, मग अशी ही पिल्लं सोडायची आणि त्यांना काहीतरी बेताल वक्तव्य करायला लावायचं। हे आता प्रस्थापितांनी जे सत्तेमध्ये बसलेत यांनी आता हे थांबवलं पाहिजे आणि सामाजिक भान ठेवलं पाहिजे, समाजाच्या भावना दुखावणार नाही याची पण त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे। कारण का हे प्रत्येक वेळेला असं बोललं जातं। आता काल बोललेले ते सुरेश धस यांना सुद्धा काहीतरी जनाची नाही तर स्वतःच्या मनाची वाटली पाहिजे की आंबेडकरी नेतृत्वाचं एक विधितज्ञ म्हणजे जो ह्याचं कायद्याचं शिक्षण घेणारा मुलगा आहे त्याला पोलीस कोठडीमध्ये मारलं आणि त्याच्या सहजपणे यांना कसं काय बोलू वाटतं की आता तुम्ही माफ करा, सोडून द्या। मग तुम्ही हा विचार, दोन्ही मुद्दे आहेत, तेच जे देशमुख आहेत त्यांच्याबद्दल कसं बोलतात की आम्ही सोडणार नाही, ज्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला, ज्यांनी त्यांना मारलं त्यांना सोडणार नाही। इथं उलटी बाजू बघितली, दुसरी बाजू, तर इथं म्हणतात माफ करा। म्हणजे काय चाललंय काय तुमचं? म्हणजे तुम्ही जातीयता जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नष्ट केली की मनुवादी वृत्ती तुम्ही पुन्हा वरती काढत आहात, याचं जरा थोडंसं ध्यान। समाज असं समजू नका समाज वेडा आहे, भोळा आहे, त्यांना काही समजत नाही। आज आंबेडकरी समूह खूप शिकलेला आहे, तुमच्याही पुढे गेलेला आहे आणि तरुण वर्ग जागरूक झालेला आहे आणि येणारा हा तरुण वर्ग, हा उभा राहिलेला तरुण वर्ग तुम्हाला कदापि माफ करणार नाही किंवा तुमच्या कुठल्याच गोष्टी ऐकून घेणार नाही। तो ते उत्स्फूर्ततेने तुमच्या जबाबाला जबाब देणार आणि ही वंचित बहुजन आघाडी आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी तरुणांना दिलेली ताकद आहे, वंचित समूहाला दिलेली ताकद आहे आणि हा समूह आणि हे नवं नेतृत्व, ही नवीन युवा आघाडी ही कदापि तुमच्या ह्या असल्या भूलतापांना बळी पडणार नाही किंवा तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी करताय याला कधीही माघार हटणार नाही किंवा मागे घेणार नाही। ती उत्स्फूर्तपणे जबाबाला जबाब देणार, त्याच्याबद्दल दुमत नाहीये। हे सगळं आंदोलन इतक्या जोरात चालू झालेलं होतं, त्यानंतर सुद्धा आपण बघतोय की खरं तर या सगळ्याच प्रकरणामध्ये अनेक पक्ष एकत्र येऊन या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवताना पाहायला मिळाले। मात्र जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांकडून कुठल्याही पद्धतीची वक्तव्य आलेली नाहीयेत किंवा दिलगिरी कुणी व्यक्त केली नाही किंवा काही कारवाई करू असं सुद्धा कुणीच बोललेलं नाहीये। हे बोलतायत ते केवळ आंबेडकरी समाजाशी किंवा बहुजन वर्गाशी संबंधित असलेले सगळे पक्ष। ही खूप मोठी शोकांतिका आहे। आज पोलीस प्रशासन म्हणा किंवा प्रशासकीय प्रशासन जे आहे त्यांनी या बाबतीत जे समोर येऊन पुढाकार घेणं गरजेचं आहे।
कारण की महापुरुषांच्या बाबतीत जर कोणी अपशब्द बोलत असन हे संपूर्ण देशाचा अपमान आहे. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नव्हे तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलही त्यांनी वक्तव्य केलं होतं. तर मी म्हणते ह्याच्या पाठीमागं म्हणजे असं कुणी आहे का जे पाठीमागचा किरदार की जो त्याला पुढे ठेवून हे सगळं बोलण्यासाठी भाग पाडत आहे. तर ह्या लोकांना म्हणजे थोडं तर भान असायला पाहिजे. आज आपण आपल्या एवढ्या मोठ्या महापुरुषांच्या बद्दल बोलतोय तर आपली काय पात्रता काय त्यांच्यासमोर. तर एवढ्या मोठ्या महापुरुषांबद्दल आपण जे बोलतोय ते खरंच चुकीचं आहे. आणि आज सगळेजण त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी म्हणतायत की तो माथेफिरू आहे, तो मानसिक रुग्ण आहे. तर मानसिक रुग्णच आहे तर त्यांना येरवडाचं जे मानसिक रुग्णालय आहे तिथं त्याचं ऍडमिशन करून द्यावं मी म्हणते. तर असे लोक समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे, जातीवाद निर्माण करत आहे, दोन जातींमध्ये ते मतभेद निर्माण करत आहे. असे लोक समाजासाठी घातक आहे आणि यांच्यावरती कारवाई होणं खरंच गरजेचं आहे. आणि मी म्हणते की आज या ठिकाणी आम्ही सगळे भीम शिवसैनिक इथं एकत्रित झालेलो आहोत आणि ह्यापुढे असे जर वक्तव्य इथं झाले ह्यांच्याकडून तर यांना आम्ही कदापि माफ करणार नाही. आणि मी तर ह्या राहुल सोलापूरकरला मी चेतावणी देते, जर तू इथून पुढे जरी तुझ्याकडून असं वक्तव्य झालं तर भर रस्त्यामध्ये तुला साडी घालून बांगड्या घालून नाही फिरवलं तर माझं नाव आम्रपाली नाही. तर ह्यांनी जे मनुवादी जे विचारसरणीचे जे लोकांनी स्वतःला सावरणं गरजेचं आहे. कारण की आंबेडकरवादी जे संघर्षाच्या आधी आहेत, संघर्ष त्यांच्या रक्तात आहे. आम्हाला आमचं म्हणतात ना अस्तित्वाची लढाई आम्ही लढतोय आणि आमच्या अस्मितेवरती जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना कदापि माफ करू शकणार नाही. आता हे सगळं आंदोलन आवर्त घेण्यासाठी पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पोलिसांनी नेमकं तुम्हाला काय सांगितलं आणि का आता इथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला? आंदोलन तात्पुरतं आम्ही थांबवलं असं नाहीये काय. आंदोलन आता तात्पुरतं आम्ही फक्त स्थगित केलेलं आहे. पोलिसांनी आम्हाला पूर्णपणे विश्वास दिला आहे की आम्ही त्यांच्यावर जे काही कायदेशीर कारवाई असेल, जे काही भारतीय संविधानामध्ये जे काही कलम आहेत ते त्यांच्यावर त्या कलमानुसार गुन्हे नोंद होतील, त्यांना अटक केली जाईल. असं जर झालं नाही तर राहुल सोलापूरकर आज पुण्यामध्ये नसतील, घरामध्ये नसतील. पण आज नाही ह्याचा अर्थ असा नाही की ते महिन्याभरात नसतील. वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी हे सगळे एकत्र मिळून राहुल सोलापूरकरला येत्या काळामध्ये त्याला गाठून त्याशी चर्चा करून त्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपण बघतोय की हे जे आंदोलन आहे ते आता कुठेतरी स्थगित करण्यात आलेलं आहे. मात्र तरी सुद्धा भूमिकेवरती सगळेच भीमसैनिक अजूनही ठाम असलेले पाहायला मिळतात. जोपर्यंत राहुल सोलापूरकर यांच्यावर सगळी काही कायदेशीर कारवाई होत नाही, त्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. जर पुढच्या काही दिवसांमध्ये राहुल सोलापूरकरांना अटक झाली नाही, त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर मग यापेक्षा सुद्धा जास्त उग्र स्वरूपाचं आंदोलन करू अशा पद्धतीचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळेच आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर पुढे काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. ज्या पद्धतीने हे सगळे आंदोलक सांगतायत की ना आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जे मारेकरी आहेत त्यांना सुद्धा आम्ही माफी देणार नाही आणि राहुल सोलापूरकर यांना सुद्धा आम्ही माफी देणार नाही. ज्यांनी चुकीची वक्तव्य केली आहेत, ज्यांनी अन्याय अत्याचार केलेत त्या प्रत्येकाला शिक्षा दिल्याशिवाय, शिक्षा झाल्याशिवाय आंबेडकरी समाज शांत बसणार नाही अशा पद्धतीची कुठेतरी वक्तव्य करताना अशा भूमिकेमध्ये आता सगळेच आंबेडकरी समाज जो आहे तो आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकं काय काय घडतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा द टॉप न्यूज मराठी, पुणे.